नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे. आपण पाहत आहात सत्य पोलीस टाइम्स. सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा. मी मंगेश प्रभाकर देशमुख, तळा ग्रुप ग्रामपंचायत तळाचे माजी सरपंच 95 ते 99. त्यानंतर जिल्हा परिषद रायगड जिल्हा परिषद सदस्य 2007 ते 12. त्याचबरोबर तळा तालुका समन्वय समिती अध्यक्ष जवळजवळ 8 वर्ष तळा तालुका समन्वय समितीचा अध्यक्ष होतो तालुका निर्मितीनंतर. सध्या ज्येष्ठ नागरिक संघटना तळा याचा अध्यक्ष म्हणून कामकाज पाहतो. असं आहे ना, त्या दिवशी तळा नगरपंचायतीच्या भूमिपूजनासाठी माननीय नामदार अजितदादा उपमुख्यमंत्री तळ्यामध्ये आगमन होतं, त्यांच्या हस्ते भूमिपूजन होतं. त्या निमित्ताने आपले खासदार तटकरे साहेब माझ्या इथे घरी आलेले असताना त्या संदर्भात आमची बोलणी झाली आणि बोलणी होताना त्यांना मी या संदर्भात की तळात नगरपंचायतीची वाढीव कर आकारणी होत आहे असं माझ्या कानावर बरेच दिवस होतं. आणि ती वाढीव कर आकारणी ही वास्तविक तळ्याच्या ग्रामस्थांना म्हणजे तळ्याच्या नागरिकांना, जे तळा नगरपंचायतीमध्ये जे राहणारी जे आहेत नागरिक आहेत, यांना ही परवडण्यासारखी नव्हती. कारण तळा ग्रामपंचायत असतानाची आकारणी, त्याच्यानंतर ही नगरपंचायत झाल्यानंतर जी काही सुधारणा किंवा हे होत्या, आता नगरपंचायत झाल्यानंतर ग्रामपंचायतीची नगरपंचायत झाली. नगरपंचायत झाल्यानंतर नगरपंचायतीची कर आकारणी ही होणं साहजिकच आहे. पण माझं म्हणणं असं आहे की ही मालमत्ता कर आकारणी ही वास्तविक नगरपंचायतीची आस्थापना म्हणजे संपूर्णतः मूलभूत सुविधा या पुरवल्यानंतर त्याची आकारणी होणं गरजेचं आहे. म्हणून त्यासाठी मागे सुद्धा एक नगरपंचायतीने मीटिंग बोलवली होती. त्या मीटिंगमध्ये हा विषय झाला. ते काही बऱ्याचशा गोष्टी मूलभूत सुविधा अपुऱ्या आहेत, मूलभूत सुविधा आहेत आणि त्या नगरपंचायतीच्या मूळ आस्थापनेमध्ये सुद्धा अपुऱ्या आहेत. ज्यावेळी पहिली नगरपंचायत झाली त्यावेळी त्या असणाऱ्या पोस्ट, इथे एकूण लागणाऱ्या नगरपंचायतीसाठी पोस्ट गेले 10 वर्ष आता नगरपंचायत होऊन झालेली आहेत. तर त्या 10 वर्षात सुद्धा अजूनपर्यंत त्या पोस्ट संपूर्ण भरलेल्या नाहीत, रिक्त आहेत. आणि ह्या पोस्ट रिक्त असताना त्याच्या जवळजवळ 15 पोस्ट आहेत. 15 पैकी 6 का 7 पोस्ट फक्त भरलेल्या आहेत. त्या सुद्धा जुने ग्रामपंचायतीचे जे हे होते कर्मचारी, त्यांनाच समाविष्ट करून घेऊन ह्या पोस्ट भरलेल्या आहेत. आता नगरपंचायत झाल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी वेगवेगळे डिपार्टमेंट आली, वेगवेगळे आले. मुख्य जी ही कर आकारणी आहे ही त्याचा कर आकारणी ही तुमच्या मालमत्तेची जी मोजणी होणं गरजेचं आहे किंवा त्याचं टाउन प्लॅनिंग किंवा सिटी सर्वे ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या भूमी अभिलेखच्या ज्या नोंदी आहेत, त्या नोंदी तुमची प्रॉपर्टी कार्डला त्या पद्धतीत नोंदी झाल्यानंतर त्या प्रॉपर्टी तुमची काय आहे त्याचं व्हॅल्युएशन करून
मग ह्या कर आकारणी नगरपंचायतीने करायला पाहिजे. जुन्या ग्रामपंचायतीच्या कर आकारणी नंतर ही कर आकारणी होत असताना ती किती पटीने वाढते ह्याचा पण सर्वसामान्य माणसांच्या दृष्टीने, ग्रामस्थांच्या दृष्टीने विचार होणं गरजेचं होतं. तसा विचार केला गेला नाही. नवीन डीपीआर केला गेला नाही आणि मूलभूत सुविधामध्ये प्रामुख्याने प्रश्न होता, तळागावाचा प्रश्न होता पाण्याचा. पाणी हा प्रश्न अतिशय दुर्लक्षित नगरपंचायतीने केला. वास्तविक वेगवेगळ्या टप्प्यामध्ये मी कार्यरत असताना वेगवेगळ्या टप्प्यामध्ये ह्या पाणी योजना तळ्यासाठी आणून स्वतंत्रपणे वेगवेगळ्या टप्प्यात काम केलं. तर त्या योजनेचं पुढे त्यांनी जनतेला, लोकांना पाणी पुरवठा हा करण्यासंदर्भात कधी विशेष लक्ष देऊन प्रायोरिटीने कधी करून घेतलं नाही. आणि पाणी आज जे पाणी तळ्याला मिळतंय हे किती 3 दिवसांनी, 4 दिवसांनी, कधी 2 दिवसांनी, काही काही सेक्शन मध्ये पाणीच येत नाही. उंच सकल भागामुळे पाणी येत नाही काही ठिकाणी. आज मला थोडस सांगायला असं वाटतंय की सांगू का नको, पण ते कुठेतरी सांगायला पाहिजे. आज गेली नगरपंचायत झाल्यापासून माझ्या इथली 2 कनेक्शन माझ्या इथे होते 2 घरांच्या ह्याच्यासाठी. त्या दोन्ही कनेक्शन पैकी एक 5 वर्ष चालू होतं, त्या ह्याच्यावर होतं. त्याच्यानंतर दुसरं कनेक्शन होतं ते नंतरच्या टप्प्यामध्ये ते पण बंद झालं. 19 पासून माझ्या इथे पाणी नाही आणि त्यामुळे मला माझं राहतं घर सोडून दुसरीकडे जावं लागलं. फार्म हाऊस शेतावर जाऊन मला राहावं लागलं. हे पण त्या गोष्टीचा माझा काही हे नाही, त्याचा हे नाही. कारण माझा काही असं म्हणणं नाही की बाबा लोकांना बाकी मिळतंय ना, मला नाही मिळालं तरी चालेल, माझी सोय दुसरीकडे आहे, मी करू शकतो. पण ती जी करपट्टी कर आणि हे मी भरू शकत नाही. कारण का, आणि त्या ह्याच्याप्रमाणे वाढीव टँकर आणून माझ्या घरात मी इथे राहू शकत नाही अशी अवस्था. कारण टँकरचं इथे तळ्यात टँकर आणायचा म्हटल्यानंतर 500 ते 1000 रुपये लागतात एका टँकरला. 3000 लिटर टँकचं पाणी येतं. 3000 लिटर टँकचं पाणी आल्यानंतर ते ठेवणं किंवा 1000 लिटरचं पाणी ठेवणं, स्टोरेज तेवढ्याप्रमाणे करायला पाहिजे. सगळ्या सुधारणा करायला पाहिजे. ह्या गोष्टी मला शक्य नसल्यामुळे मी त्या भानगडीत पडलो. 4 वेळा 5 वेळा अर्ज देऊन झाले, कुठलीही सुविधा त्यांनी दिली नाही. त्याच्यामुळे मी त्या दृष्टीने, पाण्याच्या दृष्टीने लोकांची सोय होत नाही हे मात्र प्रामुख्याने. आज 99 साली तळा तालुका झाला. त्या तळा तालुक्याच्या दृष्टीने तळा तालुका झाल्यानंतर या भागामध्ये तळ्यामध्ये बाहेरचे कर्मचारी, शासकीय कर्मचारी येऊन राहायला लागले. या राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना जर पाणी नसेल तर काय करणार ते? त्यामुळे ते वेळोवेळी अपरात्री पाणी आलं तर ते भरू शकत नव्हते. त्यामुळे त्यांनी त्यांचं पण स्थलांतर होऊन तळ्यातनं बाहेर गेले. जर पाण्याची सुविधा, मूलभूत सुविधा दिली तर तळ्याचा गाव वाढू शकतो. आणि त्या ह्याच्याकडे दुर्लक्ष करून आणि त्या ह्याच्यामुळे त्या घरमालकांना ते भाडी मिळाली असती आणि ते कर भरू शकले असते. पण त्यांना दुसरं उत्पन्नाचं साधन नाही, काही इंडस्ट्री कुठली नाही. त्या ह्याच्यामुळे त्यामध्ये एकमेव इंडस्ट्री होती ती भातगिरण. 1947 साली स्थापन झालेली भातगिरण होती. ती पण कालांतराने आज शेतकरी वर्ग भात शेती न लावल्यामुळे ती कालांतराने त्याच्यावरचं इन्कम नसल्यामुळे बंद करावी लागली. हे तळ्यातले दुसरी इंडस्ट्रीच नाहीये कुठली. बेकरी इंडस्ट्री आहे, बाकी कुठल्याही इंडस्ट्री नाही की जेथे करून तिथे 4 लोकांना कामधंद्याला लागेल असं कुठलंही हे नसलं. फक्त व्यापारी प्लेस असल्यामुळे तिथे ते जे काही 50 250 दुकानदार असतील तेवढ्यांचीच दुकानं आहेत. बाकीची जी आज 1500-1600 घरं आहेत, या 1600 घरांना त्या पद्धतीत त्यांच्याकडे उत्पन्नाचं साधन लिमिटेड आहे की जेणेकरून त्यांना
हा वाढीव कर भरणं शक्य नाही आणि त्या दृष्टीने ह्या सगळ्या लोकात वावरत असल्यामुळे लोकांच्या अडचणी मला समजत होत्या आणि त्या अडचणींसाठी म्हणून मी माझ्या कानावर आल्यानंतर माझा आणि आपले खासदार सुनीलजी तटकरे यांचा माझा खास परिचय असल्यामुळे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी तळा तालुक्यात काम केलेलं असल्यामुळे आणि ही सगळी नागरिकांची गैरसोय आणि हे असल्यामुळे त्यांच्याजवळ त्या दिवशी उपमुख्यमंत्री अजितदादा सारखे काम करणारे माणसं येत होती म्हणून मी त्यांच्याजवळ त्या संदर्भात निवेदन दिलं होतं. कर आकारणीला विरोध होतोय म्हणजे कसं आहे, विरोध होतोय पण त्याची पाहणी पण लोकांनी केलेली नाही किंवा पदाधिकाऱ्यांनी केलेली नाही. हा कर जो आकारला जातोय शिक्षण कर आणि वीज कर हा समजा दिवाबत्ती कर पूर्वी होता त्याप्रमाणे हा शिक्षण कर हा उपकर म्हणून आणि रोजगार हमी कर हे उपकर आहेत. शासनाने ते उपकर हे अगोदरच म्हणजे फार पूर्वीपासून त्याचे जी आर मध्ये हे आहे ते पूर्वीपासून जरी असले तरी त्याची अंमलबजावणी करताना त्यापर्यंत आता ग्रामपंचायत होती, ग्रामपंचायतीची नगरपंचायत झाली म्हटल्यानंतर नगरपंचायतीनी हे कर लावताना त्या पद्धतीत ह्या सुविधा दिल्यानंतर मूलभूत सुविधा दिल्यानंतर या कर आकारणी करावी असं माझं म्हणणं आहे. आणि त्या संदर्भात नगरपंचायतीनी त्या संदर्भात ह्या कर आकारणी संदर्भात त्या तुमच्या बजेटमध्ये किंवा मला असं वाटतं की त्यांच्या अंदाजपत्रकामध्ये याची आणि ग्रामस्थांना त्यांच्या पदाधिकाऱ्यांना कल्पना द्यायला पाहिजे होती. ती दिलेली आहे किंवा त्याच्यात त्या ग्रामसभेत किंवा त्यांची जी जनरल बॉडी मीटिंग असते नगरपंचायतीची त्या ह्याच्यामध्ये त्याचा ठराव घेऊन त्या पद्धतीत ही आकारणी करायला पाहिजे होती. तसे मला वाटतंय त्यांनी केलेलं नाही कारण ही कुठलीही उपकराची आकारणी करताना नगरपंचायतीच्या बॉडीचा विचार करून त्यांनी करायला पाहिजे. शासकीय अधिकाऱ्यांनी त्या पद्धतीत करायला पाहिजे, लोकांना त्या पद्धतीत करायला पाहिजे होती. आणि ही जी इमिजिएट आता कर आकारणी केले ही चालू वर्षात न करता माझी प्रामुख्याने मागणी आहे की जी ही शिक्षण कर आणि इतर कर जे उपकर लावलेले याची पुढच्या वर्षीपासून त्यांनी अंमलबजावणी करावी. त्याची जाहीर दौंडी पिटून पुढच्या वर्षीच्या बजेटमध्ये त्याची तरतूद करून त्याप्रमाणे पुढच्या वर्षीपासून म्हणजे 26-27च्या काय कॅलेंडर प्रशासकीय इयर मध्ये करावी असं माझं म्हणणं आहे. आणि ही जी मालमत्ता कर जो आता पूर्वीचा कमी जास्त करणं ही संपूर्ण डीपीआर आणि संपूर्ण तुमचं भूमी अभिलेखचं सिटी सर्वे आहेत, काही भागात सिटी सर्वे आहेत. सिटी सर्वे प्रमाणे आणि नगरपंचायतीच्या नियमाप्रमाणे कशा तऱ्हेने जी आकारणी होईल ती योग्य ते नगरपंचायतीचा सर्वेअर म्हणजे इंजिनियर ठेवून त्यांनी माप घेऊन त्याची आकारणी करावी. आणि त्याचबरोबर दुसरी गोष्ट अशी आहे आणखी लक्षात येते की दंड आकारणी झालेली आहे. आता तुम्ही 10 वर्षात कुठल्या परमिशनच दिलेल्या नाहीत तुमच्याकडे इंजिनियर्स नसल्यामुळे, त्यामुळे अनधिकृत कामं ही भरपूर झालेली. त्याची नोंदणी तुम्ही कशी करणार? इंजिनियरच नाहीत तुमच्याकडे. आणि बाहेरचे जे इंजिनियर आलेले नेमणूक केलेले इंजिनियर त्यांनी काय सर्वे केला हे सर्वांना माहिती आहे. त्यांनी आपला काय बॅटरीवर काहीतरी सर्वे केलं, मापणी घेतली घराची बाहेरनं आणि त्या घराची आकारणी केली. हे काही चुकीचं आहे. आज तळ्याच्या गावामध्ये तसं बघायला गेलं तर फार पूर्वीपासूनची बाजारपेठ आहे. माझं तर घर 260 वर्षापूर्वीच आहे. आता त्याच घरामध्ये मी कुठलीही सुधारणा केलेली नाही. आज 19च्या ह्याच्यात ते पडीक झालंय, पण त्या पडीकची सुद्धा आकारणी करताना त्यांनी आकारणी केली होती की जास्ती. शेवटी मी जाऊन तिथे त्यांच्याजवळ भांडून ती आकारणी कमी करून घेतली. म्हटलं हे आम्ही काही सुधारणा केलेल्या नाहीत, काय नाही, जैसे ते मातीच्या भिंती आहेत. आज तुमची नगरपंचायती झाली म्हणून आम्ही
तुमची कर आकारणी आम्ही जास्तीची भरायची हे चुकीचं आहे. त्या दृष्टीने तुमचा सर्वेच नाही. आमची कुठे सर्वेवर सही आहे का मालमत्तेच्या याच्यावर? नाही. तुम्ही परस्पर केलात, बाहेरनं बॉर्डर मापलीत आणि गेलत स्क्वेअर फूट लिहिलत. हे चुकीचं आहे ना. हे तुमच्या प्रॉपर नगरपंचायतीच्या इंजिनियर कडनं त्याचा सर्वे, तुमचा टाउन प्लॅनिंग मध्ये जे काय सिटी सर्वे असेल त्याच्याकडनं तुम्ही करून घ्या आणि मग त्याची सगळ्या घरांची मापणी करा. आहेत किती घरं? 1600 काय, आता माझ्या काळात 1300 होती, आता 1600, 1800, 2000 असतील. 2000 घराची मापणी करा ना. माझ्या सरपंचाच्या कालावधीमध्ये मी त्याप्रमाणे त्यावेळी सुविधा नसताना सुद्धा मापणी करून त्याच्याप्रमाणे आकारणी आम्ही वाढीव केली होती. आज त्याप्रमाणे करा, म्हणजे जेणेकरून नगरपंचायत झाल्यानंतर त्याचे काय FSR वगैरे सगळं मंजूर करणं वगैरे तुम्हाला येईल. कुठे आनंदीकृत कामं करत असतील त्याला हे करता येईल. नवीन DPR मध्ये रस्ते वाइंडिंगच्या ह्याच्या वेळी तुम्हाला तो उपयोग येईल. नवीन आज तुम्ही आरोग्य कर म्हणून आरोग्य कर पण घेतला जाणार आहे. हा आरोग्य कर सुद्धा आज तुम्ही काय सुविधा देताय हा मोठा प्रश्न आहे. आज आमच्या इथे ड्रेनेज सिस्टीम नाही तर तुम्ही आरोग्य कर का देताय? तुमच्याकडे आज ह्याची सॅनिटरीची गाडी आहे का की त्या गाडीने तुम्ही सेफ्टी टँक मधला मलमूत्र वाहून मिळणार आहात? नाहीये ना. आज ते जमिनीत मूर्त इथे मूर्त सगळीकडे गटारातनं वाहून तिचे गटाराच्या गटार भरलेली आहेत. आज काहीतरी आम्हाला समजतं की 90 लाखाचं टेंडर हे दिलेलं आहे स्वच्छता आणि का हा खर्च कुठला आणि कशासाठी तो त्याप्रमाणे होतोय का? सामान्य जनतेचा बुलंद आवाज. सत्य पोलीस टाइम्स.